नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड मधील चॅप्टर क्रमांक 7वा म्हणजे 7वा हे प्रकरण आपण पाहतोय. त्याचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, अर्थात त्याला म्हटलं जातं इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस हा का आहे आणि डेअरी प्रोडक्ट्स काय आहेत, म्हणजे ते मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधापासून जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत हे दूध उत्पादने या संदर्भामध्ये आपण माहिती घेतोय. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ही 7 प्रकरणे लाईव्ह मधील तुमच्याकडे उपलब्ध आहेत, आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. याशिवाय संपूर्ण मराठीमध्ये देखील स्वतंत्र सर्वच्या सर्व प्रकरण हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आणखी तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सगळेच्या सगळे वर्षभर व्हिडिओ तुम्हाला पुरतील. एवढे आपण फक्त या ठिकाणी हे सगळे चॅप्टर कंप्लीट करायचे. यानंतर आपण कशा पद्धतीनं स्टडी करायचा किंवा कोणकोणते मुद्दे येतील, आपण संभाव्य प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील सांगा. तुम्हाला युट्यूबच्या व्हॉट्सअपच्या चॅनलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर माझा या ठिकाणी खाली नावासमोर नंबर आहे, त्यावर तुम्ही मला पर्सनल मेसेज तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे, आता सुरुवात करूया आपण प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय नक्की? दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट बट अ कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. ह्या प्रोबायोटिक्स मध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. मग ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही त्याला जिवंत म्हणणार का कसं म्हणणार? दॅट एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेसी किंवा केसी असं देखील म्हटलं जातं, लॅक्टोबॅसिलस केसी. त्यानंतर बायोफिडोबॅक्टेरियम, बायफिडम हे इत्यादी प्रकारचे जे काही या ठिकाणी आपण या प्रोडक्ट मध्ये हे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया डायरेक्टली त्याच्यामध्ये यूज केले जातात. दीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इसेन्शियल इंटेस्टिनियल मायक्रो ऑर्गॅनिझम. हे आपल्या इंटेस्टिन जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना बॅलन्स करण्याचं काम करतात. ह्याचं उपयोग काय होतं? दॅट इज द इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ द मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन and decrease the population of harmful microbes, that is Clostridium. ह्याचा आपल्या ठिकाणी उपयोग कसा होतोय पहा मित्रांनो. हे डायरेक्टली मिल्क प्रोडक्ट मध्ये हे आपल्याला अवेलेबल असतात किंवा हे मिल्क प्रोडक्ट करत असताना ही अशा पद्धतीची ही प्रोबायोटिक्स वापरली जातात. ह्या प्रोबायोटिकचा फायदा काय आहे पहा मित्रांनो, म्हणजे ऍक्टिव्ह असणारे असेच ह्या जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत याच्यामध्ये याचा वापर केला जातो. हे पदार्थ दुग्धजन्यच आहेत पण यांच्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी आणि बायोफिडोबॅक्टेरियम बायफिडम ह्या नावाचे हे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया या प्रोबायोटिक्स मध्ये असतात. हे अतिशय क्रियाशील जीवाणू असतात. याच्यामुळे होतं काय? हे जीवाणू मानवी आतड्यामध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत यांचा बॅलन्सिंग करतात, यांचा समतोल राखतात. म्हणजे हे बॅलन्सिंग झाल्यामुळे हे आपल्या आतड्यातील सूक्ष्मजीवाचा समतोल साधल्यामुळे काय होतं? आपल्याला पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवाची वाढ होत असते आणि या पद्धतीने ह्या सूक्ष्मजीवाची वाढ होण्यासाठी हे प्रोबायोटिक्स काय करतात? त्यांना मदत करतात. तर जे आपल्याला अपायकारक आहेत म्हणजे जे उपद्रवी आहेत हे उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम यांना काय करतात? ते नष्ट करत असतात. म्हणून हे प्रोबायोटिक्स आपल्याला खूप उपयुक्त असतात. प्रोबायोटिक्स प्रोडक्ट आर अवेलेबल इन द व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट, केफीर, शोरक्रूट म्हणजे काय? पिकल ऑफ कॅबेज म्हणजे कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मेसो सूप, पिकल्स, ऑइल, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रोअल्गी दॅट इज सी फूड लाईक म्हणजे हे आपल्याला सी लाईक फूड असतं त्याला स्पिरुलिना असं देखील म्हटलं जातं, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी ह्या अल्गी पासून अशा पद्धतीची मायक्रो अल्गी म्हणजे सूक्ष्म शैवाल हे याचा देखील याच्यामध्ये या प्रोबायोटिक मध्ये याचा वापर केला जातो. अर्थात या ठिकाणी आपण हे जे काही बायोटिक्स असतात हे कशा पद्धतीने आपण प्रोबायोटिक्स यूज करतो. आता ही प्रोबायोटिक्स पासून जी उत्पादने मिळतात कोणकोणते? ते योगर्ट, केफीर,
शोरक्रूट म्हणजे कोबीचं लोणचं, डार्क चॉकलेट, मेसो सूप, लोणचे, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे पदार्थ. तुम्ही उन्हाळ्यामध्ये पायनॅपल वगैरे ज्यूस तुम्ही पित असाल, त्याच्यामध्ये ते डायरेक्ट तुम्ही काय काय मागता, आम्हाला ऍपल ज्यूस द्या, मँगो ज्यूस द्या, चिक्कू ज्यूस, स्ट्रॉबेरी ज्यूस, हे त्याचे सिरप असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ते स्वीटनर्स असे वापरलेले असतात, डायरेक्ट त्या पदार्थ ते यूज करत नाहीत. याशिवाय सूक्ष्म शैवाले म्हणजे स्पिरुलिना, क्लोरेला, याशिवाय नीलहरित शैवालाचा देखील याच्यामध्ये समावेश असतो की जे समुद्री खाद्य असते. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे प्रोबायोटिक्स आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग आता हे प्रोबायोटिक आपल्याला एवढे फायदेशीर आहेत तर ते आपल्याला कुठून मिळतील? Why the probiotics have developed much important in your recent days? आता सध्याच्या काळामध्ये ह्या प्रोबायोटिक्सना एवढं महत्व का आले? हे प्रोबायोटिक खाद्य एवढी कशामुळे ही प्रसिद्ध आहे? These products from the colonies of the useful of microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities to improve resistance and lower the ill effect of harmful substances from during the metabolic activities. Useful microbes become inactive due to antibiotics. Probiotics makes them active again. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी हे कशासाठी किंवा हे याचा वापर काय केला जातो किंवा हे वापर करणं का सोयीस्कर आहे लक्षात ठेवा. हे प्रोबायोटिक्स आहेत. अर्थात याचा आपल्याला हे जे काही त्याचं आपण डायजेशन आहे ह्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे. इट इम्प्रूव्ह आवर द बाउल मुवमेंट, दे प्रोटेक्ट, दे प्रोड्यूस अ बेनिफिशियल इफेक्ट ऑन आवर हेल्थ, प्रिव्हेंट हार्मफुल बॅक्टेरिया फ्रॉम द मल्टिपल इन द आवर डायजेशन, दे कॅन बी द इंजेक्टेड ॲज द फूड अँड दे रीच द इंटेस्टिन अलाइव्ह अँड एड डायजेशन. म्हणजे एवढ्या कारणासाठी ही प्रोबायोटिक्स आपल्याला आपल्या शरीराला उपयोगी असतात. सध्याच्या काळामध्ये या प्रोबायोटिक्सना एवढं महत्व का प्राप्त झालं याचं कारण पण असंच आहे की ही जी उत्पादने असतात ही उत्पादने आपल्या अन्न मार्गातून उपयुक्त सूक्ष्मजीवाच्या वसाहती करतात आणि इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचयाच्या ज्या काही त्यांच्या क्रिया आहेत याच्यावरती नियंत्रण ठेवतात. यामुळेच आपली प्रतिकारक क्षमता वाढते. चयापचय क्रियेमध्ये निर्माण झालेला घातक पदार्थ असतात, या घातक पदार्थाचा दुष्परिणाम देखील हे काय करतात, कमी करतात. म्हणून आपल्या जी काही प्रतिजैविक असतात किंवा ही प्रोबायोटिक्स असतात हे अन्न मार्गातील आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव ही अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी, त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी हे काम हे प्रोबायोटिक्स करतात. ज्यावेळेस अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यावरील उपचारासाठी हल्ली या प्रोबायोटिकचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. This product from the colonies of the useful microbes in the alimentary canal and control other microbes and their metabolic activities. याच्यामुळे हे आपल्याला खूप या ठिकाणीचा उपयोग होतो. हे अशा पद्धती आपल्या शरीरामध्ये असणारे हार्मफुल सबस्टन्सेस असतात ह्याच्यावरती ह्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी नियंत्रण करत असतात. युजफुल मायक्रोब बिकम इनएक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स प्रोटीन्स अँड मेक देम ऍक्टिव्ह अगेन. हे जे आपल्याला उपयुक्त असे मायक्रोब्स असतात हे काही कालांतराने काय होतात, इनएक्टिव्ह होतात. त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी प्रोबायोटिकची आवश्यकता असते. म्हणजेच या प्रोबायोटिकच्या सानिध्यातून त्यांच्या माध्यमातून हे जे काय आपल्याला युजफुल मायक्रोब्स आहेत हे पुन्हा ऍक्टिव्ह होतात. Nowadays probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. म्हणजे डायरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे आलं की जायचं या पद्धतीने डायरिया असतो यासाठी. त्यानंतर in this earlier class we have to prepare the solution of the dry yeast and observe the yeast which substance is the prepared by its use on commercial basis. आता या पद्धतीने आपण ज्या काही पाहत असतो तर हे प्रोबायोटिकचा हा ठिकाणी भाग संपला. आता ईस्टचा या ठिकाणी उल्लेख आला की आपल्याला सांगा वाटतं की आपल्या समोर तुम्हाला ब्रेड किंवा पाव हे तुमच्या समोर येतात. ह्या ईस्टचं जर तुम्ही योग्य पद्धतीने निरीक्षण करायचं असेल तर तुम्ही गेल्या वर्षी ड्राय ईस्ट पासून द्रावण तयार केलं होतं.
या व्यावसायिक तत्वावरती धंद्यासाठी याचा वापर करून अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी पहिला पदार्थ कोणता तयार केला जातो ते पाहूया. पाव, अर्थात त्याला आपण मराठीमध्ये ब्रेड म्हणतो, पण आपल्याकडे ब्रेड वेगळा असतो, आपल्याकडे पाव वेगळा असतो, पण दोन्हीची पद्धत एकच असते. डिफरंट टाइप्स ऑफ द ब्रेड आर द प्रोडक्ट फ्रॉम द फ्लोर ऑफ सिरियल. आपल्याला या धान्याच्या पिठापासून पावाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. Dough is the formed by the mixture of a beaker yeast, Saccharomyces cerevisiae, water, salt, and other necessary materials with flour. Due to the fermentation of the carbohydrate by yeast, sugar is the converted into carbon dioxide and ethanol, though rises up to due to carbon dioxide and the bread becomes spongy. आता याच्यामध्ये हे पावामध्ये याचा कशा पद्धतीने वापर केला जातो. ह्या धान्याच्या पिठापासून आपल्याला या पावाचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार तयार करता येतात. या पिठामध्ये बेकर ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी, पीठ, पाणी आणि इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा तयार केला जातो. यीस्टमुळे या पिठातील कार्बोदकाचे किण्वन होते आणि शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड मध्ये होते आणि इथेनॉल मध्ये पण होते. कार्बन डायऑक्साइड मुळे हे पीठ फुगते आणि भाजल्यानंतर हा पाव जाळीदार होतो. भाजल्यानंतर पाव जाळीदार का होतो याचं हे आपल्याला सायंटिफिक रिझन माहिती असणे आवश्यक आहे, की त्याच्यावरती तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो. ब्रेड बिकम अ स्पॉन्जी. Compressed yeast is used in a commercial bakery industry. It is available in a dry granular form for domestic use. Yeast produced for a commercial use contain various useful content like carbohydrate, fats, proteins, various vitamins and minerals. Due to this, breads and other products produced with the help of yeast become nutritive. Ingredients like vinegar, soya sauce and monosodium glutamate, त्यालाच अजिनोमोटो देखील असं म्हटलं जातं. कशाला? मोनोसोडियम ग्लुटामेटला. दॅट्स आर द युज्ड इन अ प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फॉर द फूड अँड द प्रोडक्शन ऑफ अ मायक्रोबियल फर्मेंटेशन्स. या इत्यादी घटकासाठी याचा उपयोग केला जातो मित्रांनो. आता म्हणजे आपल्याला हे साधारणतः पाहायचं झालं तर हे जे काही बेकरी बेस्ड जे काही प्रोडक्ट आहेत म्हणजे ब्रेड वगैरे आहेत, ह्या व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये संकुचित म्हणजे कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर केला जातो. आणि ज्यांना घरामध्ये उपयोगी करायचं आहे या घरगुती वापरासाठी ते कोरड्या दाणेदार स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होते. व्यावसायिकदृष्ट्या किंवा व्यावसायिक उपयोगासाठी या बनवलेल्या ईस्टमध्ये आपल्याला खूप महत्वाची घटक तत्व मिळतात. ऊर्जा असेल, कार्बोदके, मेद असेल, प्रथिने असेल, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असे देखील आपल्याला उपयुक्त घटक यामधून मिळत असतात. यामध्ये यीस्टचा वापर करून बनवलेले पाव असेल किंवा इतर उत्पादने हे पौष्टिक ठरतात. हल्ली लोकप्रिय झालेले जे काही चायनीज पदार्थ आहेत हे चायनीज खाद्य पदार्थामध्ये पण वापरले जाणारे व्हिनेगार, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे त्याला अजिनोमोटो असं म्हटलं जातं, हे 3 घटक या सूक्ष्मजीवाच्या किण्वन प्रक्रियेने मिळवले जातात. ओके, तर या पद्धतीनं हा घटक आपण या ठिकाणी पाव म्हणजे ब्रेडच्या अंतर्गत आपण पाहिला. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत विनेगार. आता विनेगार हा तुम्ही अनेक वेळा अगदी तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही असणार आहे, स्वयंपाकघरामध्ये तुमच्या. तर याचा उपयोग काय असतो की किंवा या विनेगार मध्ये काय असतं, त्याला आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणायचं ते सर्व या ठिकाणी पाहूया. आता विनेगारचं प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं किंवा विनेगारचं उत्पादन कशा पद्धतीने होतं. व्हिनेगारला मराठीत पण व्हिनेगारच म्हणतात. त्याला आणखी एखादा शब्द आहे तो तुम्ही मला सांगायचा नक्की शेवटी. व्हिनेगार इज द युजफुल इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोर टेस्ट टू फूड मटेरियल अँड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ द पिकल, सॉस, केचप, चटनीज एक्सेट्रा. केमिकली व्हिनेगार इज द 4% ऍसिटिक ऍसिड CH3COOH असं त्याचं या ठिकाणी आपल्याला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऍसिटिक ऍसिड. जर 4% 4% तुम्ही ऍसिटिक ऍसिड घेतले म्हणजेच ते व्हिनेगार CH3COOH हे त्याला असं म्हटले जातं.
Ethanol and alcohol is the obtained by the fermentation of the carbon compound like fruit juice, maple syrup, sugar molasses, starch of the roots. With the help of this yeast, Saccharomyces cerevisiae. आता यामध्ये पण आपण हे जे काही व्हिनेगार असतो या व्हिनेगारचा वापर कशासाठी केला जातो हे पण प्रत्येक आपल्याला देशामध्ये हा वापरला जाणारा पदार्थ आहे किंवा एक उत्पादन आहे. जगामध्ये अनेक प्रदेशामध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी याचबरोबर लोणची असेल, सॉस असेल, केचप असेल, चटण्या असतील हे सर्व पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी या व्हिनेगारचा वापर केला जातो. रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ऍसिटिक आम्ल आहे. ऍसिटिक ऍसिड 4% ऍसिटिक ऍसिड, त्याचा लॉंग फॉर्म आहे CH3COOH. लॉंग फॉर्म नो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3COOH असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, रचनासूत्र, रेणूसूत्र. आता याच्यामध्ये काय असणार आहे? फळाचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यामधील ऊसाची मळी, याचबरोबर त्या मुळामधील स्टार्च अशा कार्बनी पदार्थाचे सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी या कवकाच्या साह्याने त्याचं किण्वन करून म्हणजेच फर्मेंटेशन करून हे इथेनॉल हे अल्कोहोल मिळवलं जाते. याच पद्धतीने आपण हे आणखी याचा आपल्याला काय उपयोग होतो ते पाहूया आपण. अ मिक्सचर ऑफ द बॅक्टेरिया स्ट्रेन लाईक Acetobacter and Glucanobacter is the mixed with the ethanol for a microbial degradation. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid is the separated from the mixture of rarefaction. Acetic acid is the bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is the pasteurized. Finally, very small quantity of SO2 gas is the mixed and to produce vinegar. विनेगार तयार करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने होते? हे विनेगार तयार करण्यासाठी आपल्याला इथेनॉल मध्ये ऍसिटोबॅक्टर प्रजाती आणि ग्लुकॅनोबॅक्टर या जीवाणूचं मिक्सचर मिसळून याच्यामध्ये या सूक्ष्मजीवाचं अपघटन केलं जातं आणि यामुळे हे ऍसिटिक आम्ल आणि आपल्याला इतर उत्पादने आपल्याला त्याच्यापासून मिळतात. या मिश्रणाचं विरलन, त्यानंतर त्या मिश्रणाचं विरलन केलं जातं आणि याच्यातून ऍसिटिक आम्ल वेगळं केलं जातं. पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ऍसिटिक आम्लाचं विरंजन केलं जातं. त्याच्यानंतर याचं पाश्चरायझेशन केलं जातं म्हणजे पाचीकरण त्याचं केलं जातं आणि शेवटी त्याच्यामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये SO2 हा वायू या ठिकाणी मिसळून त्याच्यापासून आपल्याला काय होतं? व्हिनेगार हे आपल्याला प्रोडक्ट हे उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळवता येते. आता या पद्धतीने आपल्याला याच्या साह्यानं आणखी हे ऍस्परजिलस ओरायझी एक सेकंड आता म्हणजे या ठिकाणी ऍस्परजिलस ओरायसिसचं एक ठिकाणी एक आपल्याला आहे बघा. सोया सॉस इज द प्रोड्युस्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ द फ्लोर ऑफ व्हीट ऑर द राईस इज द सोयाबीन विथ द हेल्प ऑफ द फंगस ऍस्परजिलस ओरायझी. या म्हणजे याचं मिनिंग काय? तर हे व्हिनेगर अशा पद्धतीने तयार केलं जातं. गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांचं मिक्सचर करून ऍस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साह्याने किण्वन करून सोया सॉस देखील आपल्या या ठिकाणी तयार केलं जातं. तुम्ही जर चायनीज पदार्थ खात असाल तर तुम्हाला ह्या सगळं घटक तुम्हाला हे माहिती आहेत. ओके, तर अशा पद्धतीची हे जे काही घटक आहेत हे देखील आपल्याला खूप उपयुक्त असतात. वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी, त्यांना कृत्रिम त्यांना स्वाद देण्यासाठी, त्यांना वेगळ्या प्रकारच्या चव आणण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो. प्रोडक्शन ऑफ बेवर्स म्हणजे या ठिकाणी पेय निर्मिती. बेवर्स म्हणजे पेय. कोणकोणत्या प्रकारची हे पेयाची निर्मिती या ठिकाणी होते, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे मायक्रोब्स म्हणजे कोणकोणते सूक्ष्मजीव वापरले जातात याच्यावरून ते पेय तयार केलं जातं. साधारणतः आपण या ठिकाणी कॉफी असेल, कोको असेल किंवा त्याला कोका देखील असं म्हटलं जातं, वाईन असेल आणि सिडर असेल, या पद्धतीची ही पेय तयार केली जातात. जनरली कॅफिया अरेबिका यामध्ये आपल्याला हे मायक्रोब युज्ड होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उपयुक्त सूक्ष्मजीव कोणता सहभागी होते यामध्ये? लॅक्टोबॅसिलस ब्रुईन्सिस,
लॅक्टोबॅसिलस ब्रुईस हा या ठिकाणी आपल्याला त्याचा एक सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये सहभागी होतो. हा काय करतो तर सेपरेटिंग सीड फ्रॉम फ्रूट, हा फळातून बिया वेगळा करतो. हा बिया म्हणजे आपलं नेम ऑफ द बेवर्स, त्या पेयाचं नाव होतं, मग त्याच्यापासून तयार होती कॉफी. त्यानंतर थिओब्रोमा कॅको, इथं कोको म्हणू नका, कॅको म्हणायचं. थिओब्रोमा कॅको, तोंडाचा व्यायाम चांगला होतो याच्यामध्ये. कॅन्डिडा, काय कॅन्डिडा, हॅन्सेलुना, पिचिया आणि सॅक्रोमायसिस हे घटक आहेत. आता हे एवढे मायक्रोब्स याच्यामध्ये सूक्ष्मजीव सहभागी घेतात. यांचा या ठिकाणी आपल्या यांचं काम काय आहे तर सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट, दॅट इज कोका. मग याच्यापासून हा कोको तयार होतो आपल्याला. नंतरचा एक फळ आहे ग्रेप्स. आता ग्रेप्स मध्ये कोण काय करतंय बघा, सॅक्रोमायसिस सेरेविसी हा मायक्रोब्स, हा सूक्ष्मजीव या ठिकाणी सहभागी होतो. काय करतोय फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, त्या द्राक्षाच्या रसाचं काय करतो किण्वन करतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं वाईन तयार होते. त्यानंतर ऍपल, सॅक्रोमायसिस सेरेविसी, हे पण फर्मेंटेशन ऑफ ज्यूस करतं, म्हणजे त्या रसाचं किण्वन करतं आणि याच्यापासून आपल्याला सिडार हे तयार झालेले दिसून येते. पहा याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व तुम्हाला या ठिकाणी घटक तुम्हाला अशा पद्धतीने दाखवले गेलेले आहेत. हे तुम्हाला एखाद्या वेळेस ऍक्टिव्हिटी सीट मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी देखील तुम्हाला मिळवलं जातं. कॉफी हे पेय तयार करण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीवाचा सहभाग महत्वाचा असतो, लॅक्टोबॅसिलस ब्रुईस असं आपण म्हणू आणि त्या ठिकाणी अंडरलाईन करू. किंवा वाईन हे कोणत्या फळापासून मिळवले जाते, द्राक्षे. सफरचंदामध्ये कोणता सूक्ष्मजीव सहभाग घेतो तर सॅक्रोमायसिस सेरेविसी. या पद्धतीने तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आता आपण याच्या पुढचा पॉइंट आपण पाहू काय आहे तो. चांगले शब्द आहेत ना याच्यामध्ये, उच्चार कराल, तोंडाचा व्यायाम होण्यासाठी खूप चांगला आहे मित्रांनो. मायक्रोबियल एन्झाइम, मायक्रोबियल एन्झाइम लक्षात ठेवा. म्हणजे मायक्रोबियल एन्झाइम्स म्हणजे सूक्ष्म जैविक विक्रे. विकर एन्झाइम म्हणजे विकर हे तुम्हाला माहिती असेल, 8वी पासून आपलं रट्टा मारलेला आहे आपण, लक्षात राहत असेल ते. आता ह्यांचा आपल्याला आर्टिफिशियली असेल किंवा कमर्शियल असेल का, कशा पद्धतीने याचा उपयोग होतोय चला पाहूया. Nowadays, instead of a chemical catalyst, microbial enzymes are the used in chemical industries. These enzymes are the active at low temperature. कधी ऍक्टिव्ह असतात ते at low temperature, pH and pressure. त्याचा pH पण कमी पाहिजे, त्याचा प्रेशर पण कमी पाहिजे, त्याचं टेम्परेचरच कमी असेल तर हा एन्झाइम ऍक्टिव्ह असतो. Due to which energy is the saved and used proof instrument are also not necessary. Enzyme carried out specific processes, hence unnecessary byproducts are not formed, due to which expansion of purification and minimize. आता हे सूक्ष्मजैविक जे काही विक्र आहेत म्हणजे मायक्रोबियल एन्झाइम आहेत, यांचा या ठिकाणी आपल्याला कसा उपयोग होतोय पहा. हे रसायन उद्योगधंद्यामध्ये आतापर्यंत ही रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवाच्या साह्याने मिळवलेली विक्रे वापरली जात होती. तापमान, पीएच आणि दाब यांची पातळी जेव्हा कमी असेल तेव्हाच ही विक्रे कार्यरत असतात. यामुळे ऊर्जा बचत होते आणि महागड्या क्षरणरोधक उपकरणाची आपल्याला गरज नाही, त्याची आवश्यकता नाही. आणि ही विक्रे आपल्याला तुम्हाला पाहिजे तीच क्रिया घडवून आणतात. त्याच्यापासून आपल्याला नको असलेले म्हणजे अनावश्यक उत्पादिते तयार होत नाही. शुद्धीकरणाचा खर्च त्याच्यामुळे अगदी अत्यल्प येतो, कमी येतो. यासाठी हे आपल्याला सूक्ष्मजीव विक्रे आपल्याला खूप उपयुक्त असतात. याशिवाय या सूक्ष्मजैविक विक्रांच्या अभिक्रियामध्ये टाकाऊ पदार्थाचं उत्सर्जन, त्याचं विघटन ही प्रक्रिया पूर्णतः टाळली जाते. या विक्राचा आपल्याला पुन्हा देखील वापर करता येतो, म्हणजे त्याचा आपल्याला पुनर्वापर करता येतो. म्हणून अशा पद्धतीची ही विक्रे पर्यावरण स्नेही
ठरतात. ओके, मग काय होतं या ठिकाणी पहा, ही पॅराग्राफ आपण मराठीमध्ये मिनिंग पाहिलेला आहे. इन द केस ऑफ द मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन, elimination decomposition of waste material is the avoided and the enzyme can be reused. Hence such enzymes are eco-friendly. Such examples of microbial enzymes are oxidoreductase, transferase, hydrolase, lyase, isomers, ligases, etc. आता ह्याची आपल्याला देखील काही उदाहरणे आपल्याला पाहायची आहेत, तर ती उदाहरणे तुम्हाला या पद्धतीने पाहता येतील. ऑक्सिडोरेडक्टेज, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस, लायलेजिस आणि आयसोमेरेजिस, लायगेजिस ही सूक्ष्मजैविके, ही विक्र, ही त्याची काही ही विक्रांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. Then the process of the dark milk removal occur at low temperature too due to the mixing of enzyme with detergent. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzyme obtained from bacilli and streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, पेपर एक्सेट्रा इत्यादी याच्यामध्ये याचा वापर केला जातो. कुठे कुठे केला जातो वापर, नाही राहिलं लक्षात, मराठीत मग ऐका. डिटर्जंट मध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीची विक्री मिसळली जातात त्यावेळेस मळ काढण्याची प्रक्रिया ही कमी तापमानालाही घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेली गेलेली जी काही विक्र आहेत, या विक्राची क्रिया घडून त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे सिरपच्या स्वरूपामध्ये म्हणजे सरबताच्या माध्यमातून हे आपल्याला तयार करता येतात. चीज, वनस्पतीचे अर्क असतील, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगामध्ये हे सूक्ष्मजीवांचा वापर आजपर्यंत केला जातो. आता यामध्ये हा जो पॉइंट आहे अँटीबायोटिक्स, हा इथून आपण नंतरचा तोपर्यंत एवढंच या ठिकाणी पाहूया राहिलेला. आता या पद्धतीने ही फूड मटेरियल लाईक कोल्ड ड्रिंक असेल, आईस्क्रीम, केक्स, ज्यूस आर अवेलेबल इन द व्हेरियस कलर अँड फ्लेवर. तुम्ही पाहिलं असेल जे काय आईस्क्रीम्स असतात, केक असतात, ज्यूस असतात, हे तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला मिळालं जातं. वेदर दिस कलर अँड द फ्लॉवर्स आर द रिअली डिराइव्ड फ्रॉम द फ्रूट. हे खरंच तुम्हाला याच्यापासून मिळालेले असतात काही त्या ठराविक पदार्थापासून, फळापासून, हे सगळे फळापासून मिळवलेले असतात काही शीतपेय किंवा आईस्क्रीम, केक, सरबते, ज्यूस असेल, हे सगळे ह्यांचे जे काही खाद्य पदार्थ असतात याच्यामध्ये वेगवेगळे जे काही रंग वापरले जातात, यांना वेगवेगळे स्वाद असतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची टेस्ट असते, चव असते, सुगंध असतो. दीज आर द रिअली डिराइव्ड फ्रॉम द फ्रुट्स. हे खरोखरच ह्या फळापासून मिळवलेले असतात का? तर बघा काय असतं याच्यामध्ये. आता तुम्हाला एक सर्च करायचा आहे. रीड द ingredient of their proportion printed on the bottle and the cold drinks and the juice and the wrap of the ice cream. Find out the natural and the artificial ingredients. Wheat and rice flour included with aspergillus. आता काय करायचं तुम्ही सिंपली या ठिकाणी आपल्याला एक तुम्हाला सर्च करायला सांगितले. जे तुम्ही कोल्ड ड्रिंक्स घेता म्हणजे शीतपेय घेता, सरबताच्या बॉटल्स तुम्ही घेता, आईस्क्रीम घेता, ह्याच्यावरती ह्याच्या बॉक्स वरती तुम्हाला असं प्रिंटेड केलेलं असतं इन्ग्रेडियंट्स किंवा कंटेंट्स असं म्हटलेलं असतं. मग त्यामध्ये कृत्रिम कोणते आहेत, नैसर्गिक कोणते आहेत हे तुम्ही ठरवू शकताय का? त्यासाठी तुम्हाला या घटकाचा, या चार्टचा तुम्हाला देखील मदत होईल. आता ह्या चार्टच्या माध्यमातून काय सांगायचं आहे, व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला या उत्पादनामध्ये वापरण्यात आलेले जे काही सेंद्रिय आम्ल असतात यासाठी उपयुक्त असणारे कोणकोणते सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. शुगर अँड बीट मोलॅसिस अमोनिया साल्ट हे आपल्याला ब्रॅव्हिबॅक्टेरियम, किरेनोबॅक्टेरियम, ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरिनोबॅक्टेरियम
यापासून काय तयार होते तुम्हाला, एल ग्लुटामॅटिक ऍसिड. काय होतं, मोनोसोडियम ग्लुटामेट हे उत्पादन आपल्याला मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यालाच आपण मोनोसोडियम ग्लुटामेटला काय म्हणतो, अजिनोमोटो. हे नाव भारी वाटतं. शुगर मोलासेस साल्ट म्हणजे ऊसाची मळी असेल आणि त्याचा क्षार असेल, हे तुम्हाला ऍस्परजिलस निगर किंवा निग्गर असा तुम्ही उच्चार करा किंवा नायगर असा करा. ऍस्परजिलस नायगर याच्यापासून हे एक सेंद्रिय आम्ल, याच्यामध्ये अमिनो ऍसिड कोणता आहे तर सायट्रिक ऍसिड आहे. त्यासाठी उपयोग होतो, ड्रिंक्स असतील म्हणजे ड्रिंक म्हणजे पेय, कोल्ड ड्रिंक्स, टॉफीज म्हणजे गोळ्या, चॉकलेट प्रोडक्शन, यासाठी याचा वापर केला जातो. नंतरचा तुम्हाला सोर्स स्त्रोत दिलेला आहे ग्लुकोज कॉर्न स्टिप लिक्वायर किंवा त्याला लिकर असा देखील त्याला तुम्ही लिकर असा उच्चार करा त्याचा. ऍस्परजिलस नायगर यापासूनच हे मायक्रोब हा सूक्ष्मजीवापासूनच याचा आपल्याला ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी, आम्लामध्ये रूपांतर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचा उपयोग काय होतो तर कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी या क्षाराचं उत्पादन केलं जातं. प्रोडक्शन ऑफ द मिनरल युज्ड फॉर अ सप्लिमेंट फॉर अ कॅल्शियम अँड आयर्न. नंतर आहे तुम्हाला मोलॅसिस कॉर्न स्टेप लिकर, लॅक्टोबॅसिला डेल ब्रुकी. हे मायक्रोब्स किंवा हा सूक्ष्मजीव या ठिकाणी त्यामध्ये अमिनो ऍसिड असतं, लॅक्टिक ऍसिड, सोर्स ऑफ द नायट्रोजन, हा नायट्रोजनचा स्रोत असतो आणि याच्यापासून तुम्हाला जीवनसत्वचं उत्पादन या ठिकाणी करता येतं किंवा त्यापासून ते आपल्याला मिळवता येतात. एवढी एकच ओळ या ठिकाणी पाहूया. ओळ म्हणजे पॅराग्राफ. आता हे अशा पद्धतीचे व्हॉट इज द, हे जे काय आपलं जिनॅन्थ तुम्हाला माहित आहे, जिनॅन्थ व्हॉट इज द जिनॅन्थ गम, दॅट द इम्पार्ट थिकनेस टू द युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्क शेक्स, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सोप एक्सेट्रा. तोंडाला पाणी सोडू नका. This gum is obtained by the fermentation of the starch and molasses with the help of Xanthomonas species. It is the variously useful due to the property like solubility in hot and cold water, high density. That is, it is the used for the production of pigment fertilization, weedicide textile pigment and toothpaste, high quality papers. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी याचा कशा पद्धतीचा वापर, कुठे वापर याचा केला जातो हे प्रतिजैविकाचं आलेलं आहे आपल्याकडे. तर याच्या माध्यमातून आपल्याला हे जे काय आपण पाहत आहोत, आता हे तुमच्या आवडीचं जे काय आईस्क्रीम असतील, आईस्क्रीम आवडणारा माणूस या पृथ्वीवरती नाहीयेच. पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय. आता हे पुडिंग म्हणजे काय मला विचारू नका. हे मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सोप यांना दाटपणा आणण्यासाठी जिनॅन्थ डिंक हा घटक वापरला जातो. स्टार्च आणि मळीचे झिंथोमोनास या प्रजातीतून किण्वन घडवून आणलं जातं आणि त्यांच्यापासून हा डिंक तयार केला जातो. याचं वैशिष्ट्य काय आहे, हा गरम आणि थंड पाण्यामध्ये लगेच विरघळतो. उच्च घनता आणि या वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. रंग असतील, खत असेल, तणनाशक असेल, वस्त्राचे रंग असतील, वस्त्राचे रंग म्हणजे कपड्याचे, टूथपेस्ट असतील, उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. हे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी सूक्ष्मजीव आहेत. हे पहा नंबर 81 वरती, याचा तुम्ही अभ्यास करा, वाचा. ओके. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स तुमच्यामुळे गोंधळ व्हायला, हे अँटीबायोटिक्स आपण या ठिकाणी वापरूया. बघा, अँटीबायोटिक असल्या कशा पद्धतीने आपल्याला फाईट करता येते, लढता येतं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर. हे म्हणायच्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, तुमच्या इतर मित्रांना सांगा, तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर. ओके, चला तर थांबूया या ठिकाणी आपण. जय हिंद, जय कर्मवीर.